पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारपासून इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे। तसेच ताफ्यातील सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर इंधनांवरती धावणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्येही कपात करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पश्चिम आशियातील संकटाच्या परिस्थितीत इंधनाचा वापर काटकसरीने करा, असं मोदी यांनी म्हटलंय। मोदी यांच्या आवाहनानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जाते, तर सत्ताधाऱ्यांकडून काटकसर करण्याचा दावा केला जात आहे। महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास सुरुवात केलेली आहे। बुधवारी त्यांनी ठाण्यातील निवासस्थानातून निघताना इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रप्रथमची घोषणा केली आहे, त्यामुळे मी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला आहे। तसेच माझ्या ताफ्यातील सुरक्षाविषयी आवश्यक वाहनं आहेत, तितकीच वाहने ताफ्यात राहतील। ताफ्यातील जितकी वाहनं कमी करता येतील तितकीच वाहने मी कमी करता येतील। इतर मंत्र्यांना देखील इलेक्ट्रिक वाहनं वापरण्यास सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी यांचं हे वैयक्तिक काम नसून राष्ट्रहिताचं काम आहे। नागरिकांना युद्धाचा कमीत कमी परिणाम झाला पाहिजे या हेतूने त्यांनी हे आवाहन केलं आहे। परंतु राजकारण कुठे करावे, कधी करावे हे विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। मोदी यांनी विरोध करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी हे काम विरोधी पक्षाकडून सुरू आहे, असंही शिंदे म्हणाले। तसेच मोदी यांच्या मागे देशातील 140 कोटी जनता असल्याचं त्यांनी सांगितलंय। जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे। आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे। इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे, असं आवाहन मोदीजींनी केलं। मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील।